पूर्ण पाणी हे गटारीमध्ये वाहून चाललेलं आहे. पाणी गटारीमध्ये वाहून चाललेलं आहे. महत्वाचा प्रवाह जो आहे तिथे पाण्याचा पाईपलाईन फुटेल असताना तो तिकडनं आहे. ते संपूर्ण पाणी हे काल रात्री संपून चाललेलं आहे. काही घेणं देणं नाही अधिकाऱ्यांना. शहरामध्ये नगर परिषदेमध्ये उभे ही पाईपलाईन कालपासून फुटलेली आहे. काल दिनांक 27 होती तर आज 28 आहे. तर लाखो लिटर पाणी चाललेले आहे. लाखो तर हजारो लिटर पाणी वाया चाललेलं आहे. लोकांना पिण्याला पाणी दिलं नाही नगर परिषदेने. उन्हाळ्याचा काळ चालू होता. उन्हाळ्यामध्ये नगर परिषद 21 दिवसांनी पाणी सोडायची, लोकांना 31 दिवसांनी पाणी सोडायची आणि आजपर्यंत पाणी लोकांना पुरेसं पाणी प्यायला मिळत नाहीये. वापरायला पाणी मिळत नाही. पुरेसा पाऊस झालेला नाहीये. हे नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असून हे पाणी हजारो लिटर वाया चाललेले आहे. लोकांना पाण्यासाठी आज पण भटकंती करावं लागत आहे. पिण्याला पाणी मिळत नाहीये. लोक पाण्यासाठी पायपीट करत आहे. तर लवकरात लवकर नगर परिषदेने तात्काळ शासनाने जी पाईपलाईन आहे ती तात्काळ बंद करा. पाणी वाचवा. तसे जर झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता शासनाने घेण्यात यावी.